morning guys, good morning friends. Sonia here again. Welcome back to my channel. So आज आपण ऑर्गॅनिक फर्टिलायझर बद्दल बोलणार आहोत. विशेषतः समर मध्ये जे फर्टिलायझर्स आपण द्यायला पाहिजे आणि बेसिक फर्टिलायझर जे आपल्या घरी असले पाहिजे त्याच्याबद्दलचा आज व्हिडिओ आहे. तर चला बघूयात आपण त्याच्याबद्दल. न्यू प्लांट असेल तेव्हा त्याला नायट्रोजनची जास्त गरज असते फॉस्फरसची पण असते, फॉस्फेटची पण असते, पण नायट्रोजन जास्त लागतं. नायट्रोजन हेल्प करतात तुमचे लीव्स ग्रो व्हायला, स्टेम स्ट्रॉंग व्हायला. तर युजली मी देते स्टार्टिंगला ड्राईड टी एक्स्ट्रॅक्ट, जे आपण चहा केल्यानंतर जो गाळ राहतो तो मी छान उन्हात वाळून घेते आणि तो देते. ह्याच्याने काय होतं की भरपूर लीव्स येतात, तुमचं प्लांट हेल्दी होऊन जातं. सो इनिशियल स्टेजला नायट्रोजनची गरज जास्त असते. सो नायट्रोजन आपण मोस्टली द्यावं. जेव्हा आपलं प्लांट चांगलं मोठं ग्रो झालंय त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपण दोन प्रकारे फर्टिलायझर्स देऊ शकतो. एक तर आहे ऑनियन पील एक्स्ट्रॅक्ट. हे आपण ओनियनची जी सालं आहेत, कांद्याची सालं आहेत, ती साधारण 8 ते 10 दिवस मिनिमम पाण्यात ठेवलेली आहेत. ते छान कंपोज झाले आणि त्याचं हे एक्स्ट्रॅक्ट हे आपण कधी देऊ शकतो जेव्हा आपल्याला फ्लावरिंग होत नाहीये किंवा फ्लावरिंग झालं पाहिजे अजून छान, त्यावेळेस आपण देऊ शकतो. सेकंडली आहे फर्टिलायझर जे आहे बटर मिल्क किंवा ताक, आणि ह्याच्यामध्ये आपण काळं मीठ टाकलेलं आहे. हे उन्हाळ्यातलं बेस्ट फर्टिलायझर आहे. ह्याच्यामुळे जे तुमचे प्लांट्सला फ्रुट्स येतच नसतील किंवा फ्लावरिंग होतच नसेल, दिस हेल्प्स. तर तुम्ही जर माझा लास्ट व्हिडिओ फॉलो केला असेल तर आपण या ब्रिंजॉलच्या प्लांटला दिलं होतं जेव्हा त्याला काहीच फ्लावर्स नव्हते. तर मी व्हिडिओमध्येही दाखवलं. सो आपण त्यावेळेस त्याला हे बटर मिल्कचं एक्स्ट्रॅक्ट दिलं होतं. तुम्ही आता बघू शकता की ह्याला आपण किती छान आता आलेले. हे मेल फ्लावर आहे पण आलेलं आहे. तसेच तुम्ही जर इथे बघितलं तर इथे अजून त्यांना फ्लावरिंग आलेले आहे. सो डेफिनेटली हे बटर मिल्क फ्लावरिंग स्टेज स्टार्ट झाली आहे. सो ह्याच्या पुढे अजून छान फ्लावर्स ग्रो होण्यासाठी आपण ऑनियन पील इथे यूज करणार आहोत आता, आणि तुम्ही तसंच करू शकता. समरसाठी हे बेस्ट फर्टिलायझर आहे. एकदा तुमचं फ्रूट सुरू झालं, फ्लावरिंग स्टेजवरनं फ्रुटिंग स्टेजला जेव्हा जातं तेव्हा त्याला कॅल्शियमची जास्त गरज असते. सो मोस्टली आपण बोन मील ठेवलं तर कधीही चांगलं, किंवा चुना आपण देऊ शकतो, चॉक देऊ शकतो, पण त्याचं फर्टिलायझर मध्ये कन्वर्ट व्हायला वेळ लागतो. सो बोन मील इज द बेस्ट फर्टिलायझर. हे तुम्ही तुमच्या घरात नेहमी ठेवा. सो असे फर्टिलायझर आहेत. आणि हे आहे सीवीड एक्स्ट्रॅक्ट. सो हे पण तुम्हाला ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहे. सो हे युजफुल आहे तुमचं रूट्स आणि स्टेम स्ट्रॉंग होण्यासाठी. सो हेही तुम्ही देऊ शकता. सो हे बेसिक फर्टिलायझर जे तुमच्या प्लांटमध्ये असलं पाहिजे. इव्हन आपण टर्मरिकही यूज करतो. जेव्हा कधी आपण कुठलं फूल कट करतो तर त्याच्यानंतर जी वरचा पार्ट असतो तिथे तुम्ही टर्मरिक लावत जावा. किंवा जेव्हा तुम्हाला मुंग्या जास्त झाल्या असतील, तुम्हाला वाटतंय की फ्लाईजने अटॅक केलाय, तर तेव्हा टर्मरिक थोडं स्प्रिंकल करा. इट ॲड्स ॲन अँटीडोट. खूप छान ह्याचा इफेक्ट होतो. सो असे हे फर्टिलायझर्स आहेत. सो यू कॅन कीप इट इन युअर किचन गार्डन, आणि तुम्हाला हे नक्की ह्याचा युटिलाइज होईल. सो थँक्यू. अजून काही क्वेरीज असतील, काही हेल्प हवी असेल तर नक्कीच मला सांगा. मी तुम्हाला आता माझे प्लांट्स दाखवते जिथं आपण लास्ट वीक बटर मिल्क टाकलं होतं आणि त्याचा आत्ता काय असर आहे. आणि मग आता मी आज देणार आहे त्यांना ऑनियन पील फर्टिलायझर. सो बेस्ड ऑन दिस आता ह्याचा पुढचा रिझल्ट काय तुम्ही नक्कीच शेअर करेन. पण आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या बटर मिल्कने आपण जे 8 दिवसापूर्वी दिलं होतं त्याचा 8 दिवसात काय रिझल्ट आलाय तो बघूयात आपण. तर चला बघूया. आणि जेव्हा कधी आपण फर्टिलायझर देऊ तेव्हा ताक सपोज तुम्ही टाकणार असाल तर साधारण 5 पट पाणी टाकायचं. सेम विथ ओनियन पील, यालाही 5 पट पाणी टाकायचं. याला साधारण 5 लिटर पाण्याला हे 3 ड्रॉप्स टाकायचं. कॉफी एक्स्ट्रॅक्ट किंवा तुम्ही टी एक्स्ट्रॅक्ट जे वापरणार आहात ते कोरडंच टाकायचं. थोडीशी वरची माती काढायची, हे टाकायचं, आणि मग परत मातीने कव्हर करायचं. बोन मील पण असंच करायचं. थोडीशी माती वरची काढायची, बोन मील छान टाकायचं, आणि मग नंतर वरून माती टाकायची. तर असे फर्टिलायझर्स आहेत. सो नक्की तुम्ही ट्राय करा. तुमचा यूज काय आहे, तुम्हाला काय तुमचे फीडबॅक्स आहेत नक्की मला कळवा. थँक्यू. हे बघू शकता इथे छान ह्याला आता ब्रांचेस यायला लागले, आणि जी काही ग्रोथ आहे आता हे ब्रांचेस मधनं फ्लावर्स ही हळूहळू यायला लागतील. सेम इथे पण तसंच झालंय. ट्रिमिंग केलं तर तिथे नवीन शूट्स पण आले.
सो गाईज असेच छान टिप्स आणि माझ्या ओव्हरऑल गार्डनचं प्रोग्रेस बघण्यासाठी नक्की स्टे ट्यून राहा. अजून छान टिप्स घेऊन येत आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि नक्कीच जे मी सांगितलं आहे ते एकदा तुम्ही ट्राय करा. तुमचा फीडबॅक काय तो नक्की सांगा. तुम्हालाही मदत हवी असेल काही सजेशन्स तर नक्की शेअर करा. आपण डेफिनेटली वर्कआउट करूयात त्याच्यावर. आणि माझ्यासारखंच तुमचं पण गार्डन छान राहू द्यात, छान ग्रो होऊ द्यात. तुमच्या बेसिक गोष्टी आपल्या गार्डनमधूनच येऊ द्यात. जो आनंद आणि जो सॅटिस्फॅक्शन मिळतं ते अप्रतिम आहे. सो स्टे ट्यून फॉर मोर सच व्हिडिओज. आय होप तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. डू लाईक अँड सबस्क्राईब. त्याच्याने मला नक्कीच मदत होईल, मला एनकरेजमेंट मिळेल तुम्ही सबस्क्राईब केलं तर. आणि कीप शेअरिंग द व्हिडिओज अँड नक्की कमेंट करा जर तुम्हाला आवडलं असेल तर. आणि तुमच्या काही क्वेरीज असतील तर. थँक्यू सो मच.